नमस्कार. आज 8 मे 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मतटक्का 60च्या घरात. राज्यातील 11 मतदारसंघामध्ये सरासरी 55% मतदान. कोल्हापुरात सर्वाधिक तर बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान. त्यानंतर किरकोळ अपवाद वगळता मतप्रक्रिया शांततेत. व संपूर्ण देशभराचा जर विचार करायचा म्हटला तर देशात 61.55% काल मतदान झालेलं आहे. त्यानंतर सर्वाधिक जास्त मतदान आसाम आणि गोवा राज्यामध्ये 75.30% आणि 74.32% झालेलं आपल्याला आढळून आलं. तर सर्वात कमी म्हणजेच महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यात आपल्याला झालेलं आढळून येतं. ओके, त्यानंतर पुढे चला. मतदान यंत्राची पूजा करणाऱ्या चाकणकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. व आता इथून बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळतं की रुपाली चाकणकर या कोण आहेत, तर अगदीच महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत. ओके, मग त्यामुळे पहा, नॅशनल वुमन कमिशन हे जे आहे ती कशा पद्धतीची बॉडी आहे. आत्ता हे बोलत बोलत मला सुचलं, त्यामुळे मी पहा आपलं जे करंट अफेअर्सच्या ज्या नोट्स आहेत ना यामध्ये मी त्याचं इन्क्लूड केलेलं नाही आहे. तर प्लीज इथे तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे NCW. ओके, म्हणजे नॅशनल वुमन कमिशन, सॉरी NWC. ओके, ते चुकीचं झालं माझ्याकडून. NWC हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, नॅशनल वुमन कमिशन. व राज्याच्या स्टेट वुमन कमिशनच्या अध्यक्षा कोण आहेत, तर रुपाली चाकणकर ह्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल काल झालेला आहे. आता ही न्यूज आपल्यासाठी म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेसच्या हेतूने खूप गरजेची आहे, पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल वगैरे का झाला ही आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे स्किप करूयात आपण. त्यानंतर पुढे चला. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच व त्यांची जी केस आहे ती आणखीन पण बिल्डअपमध्येच आहे, किंवा त्यामधून आपल्याला काही इनपुट वगैरे मिळतात का, तर बिलकुल भेटत नाही आहेत. म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेस पण तिथं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर काल नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला, ती पण आपल्यासाठी गरजेचं आहे, बिलकुल नाही, स्किप करू शकता. त्यानंतर RT प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्वपदावर, लवकरच सुधारित परिपत्रक, उच्च न्यायालयात राज्य सरकारची ग्वाही. आता पहा, सर्वांना माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये काय केलेलं होतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी RT मधले काही नियम बदलले होते. जसं की 1 किलोमीटरच्या आतच तुम्हाला शाळा वगैरे घ्यायची असेल, सॉरी म्हणजे 1 किलोमीटरच्या आत जर एखादी शाळा गव्हर्नमेंट शाळा वगैरे जर तिथं असेल अवेलेबल, तर तुम्हाला ती शाळा वगैरे निवडावी लागेल. त्यानंतर जे 25% राखीव 25% ज्या राखीव जागा वगैरे होत्या त्या बंद करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे नवनवीन नियम त्यांनी घेतले होते. का घेतले होते, तर पहा, आय थिंक 2400 करोड काहीतरी थकबाकी महाराष्ट्र सरकारवरती आहे. ते आज आलेलं आहे लेख, तिथे गेल्यानंतर आपण परत एकदा त्याबद्दल चर्चा करूयात. मग पहा, एवढी थकबाकी त्यांची प्रायव्हेट स्कूल्सला देणं बाकी आहे, पण ते देता येऊ नये, किंवा म्हणजे अगदीच त्या आपलं जरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र घ्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर घेतलात तुम्ही, तर त्यांचं GDPच्या अगदी एज्युकेशन सेक्टरवरती जे खर्च आहे ना ती खूप कमी आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता असं डायरेक्टली आपण म्हणू शकतो. पण जेव्हा हेच याचिका बॉम्बे हायकोर्टामध्ये गेली त्यावेळेस सरकारने काढता पाय घेतलेला आहे व त्यांनी म्हटलेलं आहे की जे नियम फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलण्यात आले होते ते आम्ही परत एकदा अमेंड करू, किंवा आम्ही त्याला लगेच बगल देत आहोत, म्हणजे ते थांबवत आहोत व परत एकदा जे पूर्वीचं जे चालू होतं ना त्यालाच आम्ही परत एकदा काय करूयात, त्याच्याद्वारेच प्रवेश प्रक्रिया वगैरे राबवली जाईल असं त्यांनी तिथं काही ग्वाही दिलेली आहे. म्हणजे अगदीच पूर्वी जे होतं तेच आता पण चालू झालेलं आहे. म्हणजे RT अंतर्गत जी प्रवेश प्रक्रिया आहे तीच आता पूर्वपदावर आलेली आहे. हे काळजी म्हणजे सॉरी ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. व पहा, RT बद्दल आता जास्त मी डिटेल वगैरे बोलत नाही आहे, कारण याच्या पूर्वी जेव्हा आपण RT बद्दल आलेलं आहे ना त्यावेळेस आपण सांगितलेलं आहे, म्हणजे आय थिंक एक संपूर्ण लेक्चरच मी RT बद्दल वगैरे घेतलं होतं. म्हणजे कशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टीमला वगैरे इथं कीड वगैरे लागत चाललेली आहे हे सर्व आपण RT बद्दल वगैरे चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता परत एकदा नव्याने याबद्दल चर्चा करणं हे चुकीचं आहे. त्यानंतर विदर्भात पुन्हा अवकाळी, चंद्रपूर जिल्ह्यात गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे. आता पहा, आणखीन एक जर बोलायचं म्हटलं तर प्लीज सर्वजण रेग्युलर राहा. आता पहा, म्हणजे मी डिस्कंटिन्यू का करतो ना, तर अगदी रिस्पॉन्स तुमचा येत नाही आहे. ओके, त्यामुळे मी पण डिस्कंटिन्यू करतो. आता पहा, 28 एप्रिलला आपण काय केलं होतं, शेवटचा व्हिडिओ होता. त्यानंतर अगदीच काही विद्यार्थ्यांचे म्हणजे आहेत त्यांचं मेसेज वगैरे आल्यानंतर म्हणजे अगदी वाटलं की बाबा चला पुढे ठीक आहे आपण करूयात, पण प्लीज सर्वजण प्लीज कंटिन्यू राहा. आणि पहा, जे मागे गेलं ना ते मी परत त्याला हे घेऊ शकत नाही, ही एक माझी पण समस्या आहे. तरी देखील काळजी करू नका. आता आपण काय करणार आहोत, जे पूर्वीचे व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये मला जे काही कामाचं वगैरे वाटते ना ते परत मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी म्हटले की सर तुम्ही शॉर्ट वगैरे व्हिडिओ पण अपलोड करा. ओके, ते सर्व आता मी परत एकदा या यूट्यूब चॅनलला वगैरे थोडंसं रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे पूर्वी थोडंसं मी बिलकुलच लक्ष द्यायचं नाही यूट्यूबकडे, पण थोडंसं आता ठीक आहे
काही विद्यार्थ्यांना त्याची मदत वगैरे होत असेल तर नक्कीच आपण याच्याकडे लक्ष देऊयात. कारण पहा 2025ची UPSCचं सिलेबस पण टाइम टेबल आलेलं आहे व तुमच्याकडे खूप कमी दिवस राहिलेत. हां, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर बोलायचं म्हटलं तर MPSC ही पुढल्या वर्षीची जी आहे ना ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारच होणार आहे. बॉम्बे हायकोर्टामध्ये जेव्हा याचिकेबद्दल बोलत होते त्यावेळेस MPSC आयोगाने तिथे काय लेखी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, लेखी स्पष्टीकरण प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्लीज विचारात राहू नका की MCQ पॅटर्न होईल किंवा डिस्क्रिप्टिव्ह वगैरे होईल, तसं काही राहिलेलं नाही आहे. परत एकदा डिस्क्रिप्टिव्ह होणारच आहे हे तुम्ही लक्षात घ्या. 2025ची राज्यसेवा परीक्षा ही लेखी पॅटर्ननुसारच होणार आहे. ओके, सॉरी तुमचा थोडासा वेळ घेतला, पण आपण परत एकदा काय आपल्या विषयाकडे वळूयात. कांद्याची निर्यात कोंडी कायम, शुल्काबाबत संभ्रम. आता याबद्दल एक लेख आलेला आहे, तिथं आपण याची विस्तृतरित्या चर्चा करूयात, त्यामुळे स्किप करा. पुढे चला डायरेक्टली. आता इथे पहा, कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांकडे कानाडोळा, अवेकन इंडिया मुवमेंटचा सरकारवरती आरोप. आता अवेकन इंडिया मुवमेंट हे काय आहे, किंवा हे कशाबद्दल काम करतं असा डायरेक्टली प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अवेकन इंडिया मुवमेंट हे पहिल्याच किंवा सरकारच्या विरोधात गेल्याच आपल्याला काय आढळून येतं तर ही NGO आहे असं आपल्याला दिसून येतं, बरोबर. व याच्यापूर्वी आलेले आहेत पहा, म्हणजे आय थिंक CERT याच्याबद्दल प्रश्न आलेला होता, त्यामुळे हे लक्षात घ्या. अवेकन इंडिया मुवमेंट हे कशा संदर्भात आहे तर NGOच आहे. व हे कशा संदर्भात काम करतं तर लसी विरोधात किंवा अगदीच सरकारने जर हेल्थ विषयी काही स्टेप वगैरे जर घेतलं तर त्याच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न अवेकन इंडिया मुवमेंट करत असते, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता पहा, त्यांनी कोविशिल्ड लसीबद्दल तर घेतलंच होतं स्टेप, पण सरकारने काही त्यांचं ऐकलं नाही. आता HPV बद्दल ते स्टेप घेत आहेत असं त्यांचं इथं मत आहे. मग पहा HPV काय आहे हे, तर लगेच आपल्या करंट अफेअर्सच्या नोट्समध्ये पाहूयात. तर HPV म्हणजेच ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. यामुळे काय होतं तर सर्वायकल कॅन्सर होतं. पहा, सर्वायकल कॅन्सर. व अगदीच फेब्रुवारी महिन्यामध्ये ही खूप चर्चेत होतं. पहा, का म्हणतो चर्चेत होतं तर अगदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये तरतूद केली की 9 वर्षीय जी मुली असतील त्यांना आपण काय HPV व्हॅक्सिन देणार आहोत. ओके, HPV व्हॅक्सिन देणार आहोत, ज्यामुळे त्या मुली मोठ्या झाल्यानंतर म्हणजे प्रौढ झाल्यानंतर अगदीच 40 वयात गेल्यानंतर त्यांना काय जे सर्वायकल कॅन्सर आहे ते रेट कमी होईल. यासाठी आपण 9व्या वर्षीच त्यांना काय देणार आहोत तर व्हॅक्सिन देणार आहोत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे केली, म्हणजे घोषणा केली. व त्यानुसार त्यामध्ये बजेटचं अलोकेशन पण झालेलं आहे आपल्या 2024च्या बजेटमध्ये. ओके, मग हे झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज आली. पहा, कोणीतरी एक ॲक्ट्रेस आहे, त्यांनी काय स्वतःचं म्हणजे मरणाचं ढोंग वगैरे केलं. मग त्यामुळे पण ते 2-3 दिवस वगैरे तशा पद्धतीने चर्चेत होतं काय सर्वायकल कॅन्सर. ओके, मग यामुळे UPSC पण पहा, UPSCचा हा फेवरेट टॉपिक आहे काय तर व्हायरसेस, बॅक्टेरियाज, त्यानंतर मॉस्किटो. ओके, जे बारीक आहेत ना ते खूप UPSCचे फेवरेट आहेत. त्यामुळे जर तुम्ही लकी ॲस्पिरंट असाल ना तर 2024 असू द्या किंवा 2025ला हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो की HPV काय आहे नेमकं. ओके, त्यामुळे पहा, आता अगदीच तुम्हाला ते दाखवण्यासाठी मी प्रश्न पण आणलेले आहेत. आता हे कशाचा आहे, झिका व्हायरसचा आहे आणि हे मॉस्किटोबद्दलचा आहे. पहा, प्रश्न UPSC 2017ला डायरेक्टली प्रश्न आलेला होता, किंवा तेवढ्या दूर जाऊ नका, 2023लाच प्रश्न आलेला होता. हे वोल्बाचिया मेथड हे कशा संदर्भात आहे तर मॉस्किटोबद्दलची आहे. हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण UPSCचं फेवरेट टॉपिक आहे मॉस्किटो, त्यानंतर व्हायरसेस, बॅक्टेरियाज वगैरे. ओके, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, याबद्दल प्रश्न येऊ शकतो. मग आता पहा, UPSC स्टेटमेंट काय म्हणेल की ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस याचा जो इम्पॅक्ट आहे तो महिलांवरती किंवा पुरुषांवरती याचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त महिलांवरती होईल, ओनली महिला, असं जर तिथं असं जर स्टेटमेंट जर तिथं आलं तर हे स्टेटमेंट बरोबर असेल का चूक असेल तर हे अगदीच चुकीचं असेल. का चुकीचं असेल असं म्हणतोय तर पहा, याचा इम्पॅक्ट महिला आणि पुरुष दोघांवरती पण होतो. ओके, म्हणजे पहा, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस हे जेनेटियल्सवरती अटॅक करणारं व्हायरस आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणतो. त्यामुळे पहा, गर्भाशयावरती, महिलांच्या गर्भाशयावरती हे अटॅक करतं. ओके, मग त्यामुळे गर्भाशयाचे जे कॅन्सर आहे ते त्यांना 40व्या वय जेव्हा होतं महिलाचं त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला गर्भाशय कॅन्सराचे जे असते तिथं सिम्पटम्स वगैरे दिसून येतात. ओके, त्यानंतर याचे परिणाम पुरुषांवरती पण त्यांच्या जे जेनेटियल्स आहेत त्यावरती परिणाम होतो तिथं. पण तिथे जो रेट आहे ना, सक्सेस रेट जे आहे, HPVचं जे डेथ रेट वगैरे जे काही म्हणू आपण ते पुरुषांमध्ये कमी आहे व महिलांमध्ये अगदीच जास्त आहे. त्यामुळे पहा, आजपर्यंत आपण HPV व्हायरसला सिरियसली घेतलं नव्हतं, त्यामुळे आजपर्यंत व्हॅक्सिनच दिली नव्हती आपण महिलांना. ओके, त्यामुळे आपल्याकडे गर्भाशय कॅन्सरच्या अगदीच जास्त केसेस आपल्याला इथं भारतामध्ये आढळून येतात. पण लकीली आपण आता काय करत आहोत, त्याच्या अगेन्स्ट स्टेप वगैरे उचलत आहोत. आता इथं जर ओनली स्टेटमेंट जर आलं ना तर ते चुकीचं होईल. पण
बोथ वुमन अँड मेन असं जर तिथं स्टेटमेंट जर दिलं की HPV व्हायरसचा इम्पॅक्ट मेन आणि वुमेन दोन्हीवरती होतो, तर तिथं काय होतं, अगदी ते स्टेटमेंट बरोबर आहे. आय होप तुम्हाला हे स्टेटमेंट अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. आता पहा, UPSCने यावरती प्रश्न विचारला नाही, त्यामुळे मी याला काही आणलेलं नाही, म्हणजे PYQ याचं नाही आहे. पण याच्यानंतर CDS असू द्या, CAPF असू द्या, UPSCची कोणतीही एक्झाम असू द्या किंवा MPSCच्या पण कोणत्याही एक्झाम असू द्या, याबद्दल परीक्षेला प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, कारण मागच्या 2 महिन्यापासून ही HPV सध्याला चर्चेत आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल HPV व्हायरस म्हणजे काय. मग आता पहा, याची व्हॅक्सिन देणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर. 9 वर्षीय ज्या मुली असतील त्यांना काय याची व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. मग हे झालं, पण मग अवेकन इंडिया मुवमेंट याच्या विरोधात का जात आहे मग? ओके, HPV व्हायरस ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस याची जी व्हॅक्सिन आहे ती देणं एक चांगली गोष्ट आहे, पण याच्या विरोधात का जात आहेत अवेकन इंडिया मुवमेंट? तर पहा, त्यांचं असं म्हणणं आहे की कोविशिल्ड लसीबद्दल पण असंच तेव्हा झालेलं होतं की त्यावेळेस त्यांना वेळ नव्हता, पण त्यांनी दिलं. ओके, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की यामुळे हार्ट अटॅक वगैरे येईल, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वगैरे काय ऐकलं का? तर बिलकुल नाही, कारण त्यांच्याजवळ पण टाईम कमी होता. म्हणजे कोरोनाची जी लस आहे ती अगदी सर्वांना देणं हे गरजेचं पण होतं त्यावेळेस, त्यामुळे त्यांनी डायरेक्टली दुष्परिणाम कडे कानाडोळा तेव्हा झालेला होता. पण यावेळेस तरी होऊ नये असं अवेकन इंडिया मुवमेंट यांचं म्हणणं आहे. असं का म्हणणं आहे पहा त्यांना? तर HPV हे कुठं डायरेक्टली अटॅक करणार आहे, असं मी याच्यापूर्वी पण म्हटलं, मेन असू द्या किंवा वुमन असू द्या, यांच्या दोघांच्या पण जेनिटियल्सवरती हे अटॅक करेल, बरोबर. मग तिथे अटॅक केल्यानंतर प्रॉब्लेम काय होईल पहा. आता आपण हे वुमनला देत आहोत, म्हणजे स्त्रियांना किंवा मुलींना आपण हे देत आहोत, जे की लहान मुलगी असेल, अगदी 9 वर्षीय मुलींना आपण ही HPVची जी व्हॅक्सिन आहे ती देणार आहोत. मग तिच्या गर्भाशयावरती नक्की परिणाम होईल असं कोण म्हणत आहे? अवेकन इंडिया मुवमेंटचं म्हणणं आहे. व जर ह्याचं जर इम्पॅक्ट तिच्या जर गर्भाशयावरती जर होत असेल, तर मग ते काय झालं, म्हणजे आपण एकाला मारायला जाऊन दुसऱ्याला पण मारून टाकून आलो असं आपण, म्हणजे एक करायला गेलो आणि दुसरं पण घेऊन आलो असं की इथं काहीतरी होईल. मग यामुळे याची परिपूर्णरित्या टेस्टिंग होणं खूप गरजेचं आहे. ओके, ज्यावेळेस टेस्टिंग वगैरे होईल ना, त्यावेळेस आपल्याला ही योग्यरित्या सर्वांना देता येईल. अन्यथा पहा, प्रॉब्लेम काय होईल, म्हणजे अगदी जे इम्पॅक्ट होणार होता ना, ती ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे जेवढ्या महिलांचा मृत्यू वगैरे झालेला आहे ते झालेला आहे, याच्याबद्दल आपण काही बदलू शकलो नाही. पण आता यामुळे प्रॉब्लेम काय होईल पहा, की अगदीच गर्भाशयामुळे पण म्हणजे HPV व्हायरसमुळे पण काही महिलांचा हे होईल, मृत्यू होईल, आणि त्यासोबतच गर्भाशयाच्या दुसऱ्या आजाराने पण त्यांचा मृत्यू होईल. म्हणजे अगदी डबल इम्पॅक्ट इथं होऊ शकेल. यामुळे इथं काय म्हणत आहेत, अवेकन इंडिया मुवमेंट म्हणत आहेत की टेस्टिंग परिपूर्णरित्या होऊ द्या, मग त्यानंतरच संपूर्ण महिलांना किंवा मुलींना याचं काय व्हॅक्सिन वगैरे देऊ शकतो आपण, असं त्यांचं म्हणणं आहे. व हे आपण कानाडोळा इथं करू शकत नाही पहा, कारण अगदी आपण लहान मुलींना हा व्हॅक्सिन देत आहोत, बरोबर. मग ते आपल्या देशाचं भविष्य आहे व देशाच्या भविष्यासोबत आपण खिलवाड करू शकत नाही. मग यासाठी याबद्दल टेस्टिंग परिपूर्णरित्या होणं किंवा जे हे प्रॉब्लेमॅटिक जे निगेटिव्ह गोष्टी वगैरे आहेत ना, याचं परिपूर्णरित्या सोल्युशन देणं खूप गरजेचं आहे व याबद्दल सरकार अगदीच स्टेप उचलेल असं आपण इथं पॉझिटिव्हरित्या घेऊयात. ओके, आय होप तुम्हाला ही न्यूज अगदी योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. ओके, आता पहा, इथे चिकनगुनियाबद्दल वगैरे दिलेलं आहे, म्हणजे डासाबद्दल वगैरे दिलेलं आहे व याबद्दलच UPSC 2017ला प्रश्न आलेला होता. ओके, कुठे गेलास? हां, इथे पहा, मॉस्किटो डिसीज आहे हे, झिका व्हायरस. आता इथं ट्रान्समिट डेंग्यू वगैरे म्हटलेलं आहे, ते चिकनगुनिया पण त्यामध्येच येतं. मग याला आपण पुढे डिस्कस करणार आहोत, कारण पहा, आज एक द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला आहे, त्यामुळे मी याला इथं स्किप करतो आहे. ओके, फक्त लक्षात घ्या की राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 4पट वाढ झालेली आहे, म्हणजे पहा 4x वाढ झालेली आहे यांची. ओके, त्यामुळे थोडंसं ही न्यूज पण तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने आपण पुढे पाहणारच आहोत, काळजी करू नका. आता हे न्यूज किंवा हे जे पेज आहे ते आपल्यासाठी गरजेचं आहे का? बिलकुल नाही, स्किप करू शकता. ओके, मी स्किप केलेला आहे. त्यानंतर आता ही निवडणूकसुद्धा कांद्याची. पहा, भारतामध्ये ना कांदा हा खूप हे आहे, म्हणजे रडवणारा पण आहे, किंवा अगदी निवडणुका जेव्हा येतील ना, त्यावेळेस कांदा निवडणुकीचं वातावरण गरम करणारा देखील आहे. म्हणजे कांदा हा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर अगदीच तो थंड आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा अगदी गरमीमध्ये पण कांद्याचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण कांदा खात चला, कारण ते थंड असतं. ओके, मग पहा, हा जो कांदा थंड आहे तो अगदी निवडणुकीचं वातावरण गरम करत आहे. असं का? तर पहा, सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारने नुकतंच म्हटलं, म्हणजे पहा, मी जेव्हा न्यूजपेपर मी तर या न्यूजला फॉलो करत आहे, पण 28 एप्रिलला जेव्हा आपण न्यूजपेपर वाचत होतो त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं मी की कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे भारत सरकारने, बरोबर. पण पहा, त्याचं अधिकृतरित्या त्यांनी GR दिलेलं नव्हतं. मग काल त्यांनी काय दिलेलं आहे? GR दिलेलं आहे की बाबा हे घ्या, आम्ही
डायरेक्टली काय केलं आहे, निर्यात बंदी उठवलेली आहे. मग पहा, GRने निर्यात बंदी खरंच उठवली असेल तर मग याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का, तर ते पाहणार आहोत आपण. तर पहा, आता सध्याला कांद्याचा किलोचा खर्च सुमारे 15 ते 20 रुपये गृहीत धरला आपण. ओके, 15 ते 20 रुपये काय 1 किलो कांद्यामागे खर्च येतो. ओके, म्हणजे पहा, शेतकऱ्यांचं पण पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. पण भारत देशामध्ये यांना काय महागाई वगैरे कमी करायची आहे, त्यामुळे कांद्याचे दर सध्याला काय 15 ते 20 वगैरे अशाच पद्धतीने वगैरे याच टप्प्यामध्ये वगैरे ते चालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं इथं जेवढं उत्पन्न त्यांनी लावलं तेवढं खर्च तर जेवढं खर्च त्यांनी लावलं कांदा उत्पादनासाठी तेवढी तर खर्च त्यांचा निघत आहे का, तर बिलकुल नाही. का तर जास्त त्यांनी म्हणजे भाव वगैरे इथं भारतामध्ये नाही आहेत. त्यानंतर भारत सरकारने काय केलं, निर्यात बंदी केली. निर्यात बंदी केलीमुळे त्यामुळे काय झालं पहा, जे भारतीय बाजारपेठ आहेत ना तिथंच एवढाच कांदा आपल्याला जेवढा कांदा आपल्या भारतामध्ये आहे तेवढा कांदा इथे भारतामध्येच विकायचा असं त्यांनी ठरलं. ओके, यामुळे काय झाली पहा, मागणी आणि पुरवठ्यावर इथं अगदीच इम्पॅक्ट तर पडला. म्हणजे काय, मागणी जेवढी आहे तेवढीच आहे व पुरवठा जास्त झाला. मागणी कॉन्स्टंट आहे व पुरवठा जास्त आहे. यामुळे कांद्याचे जी प्राइसेस आहेत ते वाढतील की कमी होतील, तर बिलकुल कमीच होणार आहेत ना. मग यामुळे शेतकरी काय म्हणत होते की बाबा आम्हाला कांदा निर्यातीची परमिशन द्या. यामुळे काय होईल पहा, अगदी मागणी इथली जी आहे इथं कॉन्स्टंट आहे ना, तर बाहेर देशामध्ये तर मागणी जास्त आहे ना, मग तिथं आपण विकू. मग यामुळे काय होईल पहा, मागणी आणि पुरवठा इथं कॉन्स्टंट जरी राहिला तरी भारतामधील तरी किमान जे निर्यात आहे भारतामध्ये जे मार्केट आहे यामध्ये कॉन्स्टंट प्राईस असू द्यात, पण आम्हाला शेतकऱ्यांना त्याचा फायदा कुठं होईल, बाहेर देशामध्ये आपण जर कांदा विकलो तर त्याचा नक्की फायदा शेतकऱ्यांना होईल. असं म्हणून त्यांनी काय केलं, निर्यातीची मागणी वगैरे त्यांनी केली. मग निवडणुका जेव्हा समोर आल्या किंवा तुम्हाला माहिती आहे पहिलं फेज केव्हा आलं महाराष्ट्रामध्ये, तर 19 एप्रिल रोजी पहिली निवडणुकीचा टप्पा होता. चंद्रपूर सेक्टर वगैरे तिथं झालेली आहेत पहिल्या टप्प्यात निवडणुका. त्यानंतर सेकंड टप्पा आला 26 एप्रिलचा. मग या दरम्यान पहा, अगदी लगेच 19 एप्रिलचा टप्पा पाहूनच केंद्र सरकारने काय केलं, निर्यात बंदी डायरेक्टली उठवली त्यांनी, पण ती प्रत्यक्षात उठवली नाही. मग त्यानंतर 26 एप्रिलच्या वेळेस पण तसंच झालं. त्यानंतर आता म्हणजे काल जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस पण त्यांनी तेच केलं की बा आम्ही खऱ्या अर्थाने GRनुसार आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पहा, कांदा निवडणुकीचं वातावरण तर गरम करत आहे. मग आता असं असताना खऱ्या अर्थाने आपण आता निर्यात बंदी तर उठवली, ठीक आहे, पण आपल्याकडून जो जाणारा कांदा आहे तो खरंच बाहेरच्या मार्केटमध्ये वगैरे टिकेल का, असा प्रश्न आपल्या इतर काय होतो, उपस्थित होतो. मग पाहूयात. आता पहा, $550 हे निर्यात बंदीचं काय आहे, मिनिमम मूल्य त्यांनी ठेवलेलं आहे $550. ओके, निर्यातीचं व्हॅल्यू किती ठेवलेली आहे त्यांनी, 550. ओके, मी निर्यात बंदी म्हटलं तिथं, सॉरी फॉर दॅट. म्हणजे निर्यात बंदी उठवताना $550 हे निर्यात मूल्य आणि 40% त्यावरती काय आहे, तर कस्टम ड्युटी लावणार आहेत किंवा निर्यात शुल्क त्यांनी आकारणार आहेत असं भारत सरकारने त्यांच्या GRमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती, $550 आणि 40% त्यावरती कर. बरोबर, मग एवढं कर 40% जर तुम्ही निर्यातीचं कर जर लावलं तर त्या कांद्याची भाव पहा बाहेरच्या मार्केटमध्ये पहा बरं किती होईल. म्हणजे अगदी जवळपास आपण 650 किंवा 700 तरी नक्की होतीलच ना. $700 इथं काय होणार आहे, त्या 1 किलो कांद्याचा भाव बाहेरच्या मार्केटमध्ये होईल. मग पहा, तिथे आपला भारत देशाचाच फक्त कांदा नाही आहे, तर मिडल ईस्ट किंवा पाकिस्तानचा पण तिथं कांदा येतो. ओके, मग पाकिस्तानचा कांदा किंवा दुसऱ्या देशाचा जर कांदा जर पाहिला तिथं ना, तर तिथं अगदी त्यांचं पण 750 ते 800 या दरम्यान तिथं मूल्य ऑलरेडी ठेवलेलं आहे. ओके, मग पहा 750 ते 800 आणि आपलं जर 700 जर असेल तिथं डॉलर, तर आपण तिथं कम्पिटिशन वगैरे करू शकणार आहोत का. आता ही मिनिमम मी व्हॅल्यू धरलेलं आहे $700 म्हणून. ओके, मी तिथं 40% वगैरे काढलेलं नाही आहे, तुम्ही काढू शकता. म्हणजे पहा अगदी ते 700च्या पुढे जाईल याची तर गॅरंटी आपल्याला नक्की आहे. मग असं असताना आपला तिथं बाहेरच्या देशामध्ये आपण कांदा जरी घेऊन गेलो, कारण 40% जर तुम्ही कस्टम ड्युटी लावली तर आपल्या खरंच कांद्याला तिथं मूल्य प्राप्त होणार आहे का, हा संभ्रम किंवा हा प्रश्न शेतकरी बांधवांतून उपस्थित परत एकदा केला जात आहे. मग यामुळे पहा परत एकदा राजकारण किंवा जे निवडणुकामध्ये जे राजकारण तापण्याची जास्त शक्यता आपल्या इथं कांदा निर्यात बंदीमुळे दिसत आहे असं आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल. ओके, मग याला आपण जर टॅकल करायचं म्हटलं तर काय करावं लागेल, तर दीर्घकालीन धोरणांची आखणी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण हे फक्त आताचंच वातावरण नाही आहे. तर पहा 1980ला ज्यावेळेस इलेक्शन वगैरे झालेलं होतं व 1980चा काळ कोणाचा होता, इंदिरा गांधी यांच्या पण काळामध्ये अशाच पद्धतीने निवडणुकीचं वातावरण तापवण्याचं काम कांद्याने केलं होतं. हे आपल्या इथं बेसिकली या न्यूजमधून दिसून येतं. आय होप तुम्हाला ही न्यूज योग्यरित्या समजलेली असेल. त्यानंतर संघटनात्मक स्वातंत्र्यावर मर्यादा. आता हे इथं आर्टिकल 19 बद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. मग डायरेक्टली आपण आर्टिकल 19ला आज चर्चा करूयात. तर पहा इथे आहे स्वातंत्र्याचा हक्क. ओके,
भारतीय संविधान मधील पार्ट 3 मूलभूत हक्क या संदर्भात आहे। मग पार्ट 3 मधील कलम 19 ते 22 या अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क हा सेक्टर येतो। आता हे वाचून घ्यायचं आहे तुम्ही डिटेलरित्या। तर पहा कलम 19 काय म्हणतं, तर भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण। व पहिला आहे म्हणजे 19 क भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क। त्यानंतर 19 ख शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार। त्यानंतर 19 ग अधिसंघ व संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क। त्यानंतर 19 घ भारताच्या राज्यक्षेत्रात स्वतंत्र व मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार। आणि कलम 19 ड भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार। आणि इथले कलम जे हटवण्यात आलेलं आहे व ते 300A होतं, जे राईट टू प्रॉपर्टी होतं ते हटवण्यात आलेलं आहे, ते आपल्यासाठी गरजेचं नाही आता सध्याला। फक्त लक्षात असू द्या की राईट टू प्रॉपर्टी आता कलम कुठं आहे, तर 300A मध्ये ते राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे। व त्यानंतर 19 कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार धंदा चालवण्याचा हक्क असेल, अशा पद्धतीने हे 6 कलम आपल्याला इथं दिसून येतात। म्हणजे ही 1 2 3 4 5 6 हे 6 अधिकार आपला आर्टिकल 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये समाविष्ट असलेले दिसून येतात। आय होप हे तुम्ही पाठ करून ठेवला असाल, किंवा यांचं क्रम प्लीज लक्षात ठेवा, कारण परीक्षेला डायरेक्टली क्रम लावा असा पण प्रश्न आलेला आहे। आय थिंक कंबाईनला याबद्दलचा प्रश्न आलेला आहे, सॉरी मी तो घेऊन आलेला नाही, मला आत्ता लक्षात आलं। पण जेव्हा मी डायरेक्टली सांगत असतो पहा काही गोष्टी सुटतात, पण जेव्हा लेक्चर देत असतो ना त्यावेळेस मला ते नक्की आठवतं। त्यामुळे प्लीज तुम्ही पण बॅकवर्ड लिंकेजेससाठी एक वही सोबत घेऊन ठेवा व जे मी सांगितलेलं आहे ना ते तुम्ही डायरेक्टली होमवर्कमध्ये वगैरे करत चला। ओके, आता पहा अगदी 21 मिनिट झालेले आहेत, तर सर्वजण तुम्ही सोबत आहात म्हणजे अगदी तुम्ही अर्धा टप्पा पार केलेला आहे। व जे संयम आहे ना तेच UPSC मध्ये खूप गरजेचं असतं पहा। ओके, व तुम्ही संयमाने इथं धीर धरून बसलात ना हे खूप गरजेचं आहे। ओके, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन। आता पहा काही विद्यार्थ्यांना अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच पळून जातात, ते UPSCच्या वगैरेसाठी लायक नाहीत असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता। का म्हणतोय, तर ते संयम त्यांच्यामध्ये नाही आहे, पण तुमच्यामध्ये संयम आहे, ज्यामुळे तुम्ही 21 मिनिट मला ऐकलात, तर खरंच अभिनंदन तुमचं। त्यानंतर आणखीन आपलं पुढचं म्हणजे आणखीन खूप आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे हाच धीर जो आहे ना तो प्लीज पुढे बनवून ठेवा, म्हणजे आपल्याला थोडंसं आणखीन जास्त घेता येईल। ओके, त्यानंतर हे न्यूज आपल्यासाठी आता जेवढं होतं ते आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर हक्कभंगाची हौस आता पहा अगदीच दीपक केसरकर यांनी काय केलं होतं, फेब्रुवारी महिन्यामध्ये राईट टू एज्युकेशनला बदलण्यासाठी वगैरे त्यांनी काय केला, एक ऑर्डिनन्स वगैरे पास केलं, किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी GR आणला। व GRला जेव्हा चॅलेंज करण्यात आलं हायकोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्टामध्ये, परत ते काय केलं, बॅकफायर केलं व त्यांनी परत जे राईट टू एज्युकेशन आहे त्यालाच जे नियम वगैरे होते त्यावरच त्यांनी समाविष्ट झालेले आहेत। मग यामुळे तर त्यांनी म्हटलं आहे की भंगाची हौस अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं आहे, हे आपल्यासाठी गरजेचं नाही, फक्त एक हसी मजाकसाठी ठीक आहे। ओके, मग आता पहा यामध्ये इथे पहिल्यांदा जेव्हा आपण न्यूज पाहत होतो तिथे म्हटलं होतं ना मी की थकबाकी आहे त्यांची, तर पहा खरंच आहे ते 2400 कोटी रुपयांची त्यांच्याकडे थकबाकी आहे। म्हणजे प्रायव्हेट स्कूलला यांनी थकबाकी द्यायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 2400 कोटी एवढी थकबाकी त्यांना देणं आहे। म्हणजे प्रायव्हेट स्कूलचे जे स्कॉलरशिपचे वगैरे जे पैसे आहेत ना ते 2400 कोटी रुपये थकीत आहेत असं इथं डायरेक्टली सांगता येतं। त्यामुळे पहा शिक्षणावरती जो आपला GDPचा जो खर्च आहे ना तो कमी होत आहे, त्यामुळेच अगदी प्रायव्हेट शाळा यामुळेच राईट टू एज्युकेशनला विरोध वगैरे ते करत आहेत। का, तर त्याचं नेमकं कारणच आहे, जे फंड वगैरे यायला पाहिजे ना तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देतच नाही आहे। मग पहा कोण कशामुळे फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस वगैरे देईल, मग हेच कारण आहे, त्यामुळे राईट टू एज्युकेशनला ऑफर्स वगैरे इथं होत होतं। पण बॉम्बे हायकोर्टाचा आता आदेश आलेला आहे, त्यामुळे हे परत एकदा चांगल्या रीतीचा आहे, सुरळीतरित्या पार पडेल असं आपल्या इथं एक पॉझिटिव्ह गोष्ट इथं दिसून येते। त्यानंतर अधिकारांची बांधिलकी, आता जागरूक मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार याविषयी सध्याच्या निवडणुकीच्या मोसमात कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही। मतदानाचा टक्का यंदा घसरतो आहे, त्या पार्श्वभूमीवर हा लेख आलेला आहे। पण जेव्हा हा लेख वाचला त्यावेळेस मला जास्त काही पॉईंट वगैरे आपल्यासाठी गरजेचे दिसत नाहीत, त्यामुळे मी हा लेख स्किप करतोय। पण तुम्हाला अगदीच एक प्रश्न मी सांगितलेला होता की मतदान यावेळेस कमी का होत आहे, किंवा मतदानाची टक्केवारी कमी का होत आहे, व टक्केवारी कमी होत असतील तर तुम्हाला प्रयत्न काय केले पाहिजेत, किंवा तुम्हाला त्यावरती सोल्युशन द्यायचे होते, बरोबर, हा प्रश्न मी विचारलेला होता। मग याचं उत्तर अगदीच आय होप तुम्ही शोधून ठेवला असाल, व जर नसेल शोधला तर प्लीज तुम्हाला त्याचं उत्तर अगदी शोधायचं आहे की मतदारांची टक्केवारी आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो। असं का म्हणतोय मी, कारण पहा तुम्ही उद्या IAS होणार आहात, बरोबर, IAS झाल्यानंतर तुमचं काम काय असतं, निवडणूक अधिकारी म्हणून काम करणं। ओके, मग निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही प्रथमरित्या काम करत जर असाल तर तुमचं पण एक
अधिकार आहे, सॉरी तुमचं एक कर्तव्य आहे की मतदान जे नवमतदार असतील किंवा जे ज्येष्ठ वगैरे आहेत त्यांना सर्वांना मतदानामध्ये सामील करून घेणं. पण आज सध्याला ते का कमी होत आहे हे तुम्हाला माहिती असणं किंवा त्याच्यावर सोल्युशन काढणं हे खूप गरजेचं आहे. त्यानिमित्ताने थोडंसं तुम्ही विचार करायचा आहे. ओके, त्यानंतर उच्च शिक्षितांमधील बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपण पाहूयात. तर पहा, जेव्हा पोलीस भरतीचा आज येतो म्हणजे सध्याला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस भरती चालू आहे. मग अर्जची संख्या किती आहे पहा, किंवा पदांसाठी म्हणजे किती जागा शिल्लक आहेत तर पहा 17,471 पद तिथं शिल्लक आहे. म्हणजे तिथं रिक्त पदांची संख्या आहे 17,471. एवढ्या पदांसाठी तिथं अर्ज मागवण्यात आले. पण त्याला किती युवकांनी अर्ज केला पहा, तर 17 लाख म्हणजे 1000 होते तर तिथं लाख विद्यार्थ्यांनी तिथं काय फॉर्म भरलेला आहे. 17,76,000 युवकांनी अर्ज तिथं केलेला आहे. व यामध्ये पहा उच्च शिक्षित सर्वच, म्हणजे त्यामध्ये पहा पदवीधर, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणच नव्हे तर PhD प्राप्त विद्यार्थी देखील काय अर्ज केलेले आहेत पोलीस भरतीसाठी. 17,000 पोलीस भरतीसाठी 17 लाख विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज केले. मग यावरून आपल्याला बेरोजगारीचं भीषण आपलं इथं दिसून येतं. मग आज घडीला आता हे ठीक आहे, आपण त्याला मान्य करूयात व याच्यापूर्वी पण मी ते मान्य केलं की ही खरंच गरजेची गोष्ट आहे, म्हणजे खरंच भयावह गोष्ट वगैरे आहे. पण सरकार वगैरे तिथं भरती का करत नाही वगैरे जर म्हटलं तर रिक्त जागा किती आहेत ते थोडंसं पाहून घेऊयात. म्हणजे थोडंसं आपल्याला पण एक एक थोडंसं हिरवळ प्राप्त झाल्यासारखं होईल. त्यामुळे आपण पाहूयात. तर पहा, ग्रुप ए मध्ये 16,000 पदे अद्याप रिक्त आहेत. त्यानंतर ग्रुप बी मध्ये 30,000 पदे. त्यानंतर ग्रुप सी मध्ये 1,34,000. तर ग्रुप डी मध्ये 58,000 पदे रिक्त आहेत. अद्याप एवढी पदे भरायची राहिलेली आहेत सरकारचे. मग हे पदं अगदी लवकरात लवकर सरकारने जर भरलं तर कदाचित हे बेरोजगारीचा प्रश्न वगैरे थोडा प्रमाणात का होईना कमी होईल असं आपल्या इथं डायरेक्टली सांगता येतं. पण अद्याप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी ते करत नाही आहेत किंवा म्हणजे भरती योग्यरित्या राबवली जात नाही आहे, हे एक इथं भीषण आपल्याला दिसून येतं. व पहा, आपल्याला सर्वजण आपण कुठून मिडल क्लासमधून येतो व आपल्यासाठी सरकारी नोकरी म्हणजे हे खूपच एक आपली परिस्थिती जी आहे ना ती परिस्थिती बदलण्यासाठी खूप एक गरजेची वस्तू आहे असं आपण तिथं डायरेक्टली म्हणतो. त्यामुळे सरकारी नोकरी ही आपल्यासाठी गरजेची आहे किंवा नाही वगैरे असा या डिबेटमध्ये आपण फसूच नाही. ओके, खरंच गरजेची आहे आम्हाला व ते पाहिजे असं आपण इथं डायरेक्टली एकदा एक्सेप्ट करूयात व पुढे जाऊयात. तर एवढ्या जागा रिक्त आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर पुढे चला, जाहिरात नियम अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आग्रही. आता सर्वांना माहिती आहे पतंजलीची केस झाली व पतंजलीची केस झाल्यानंतर अगदीच सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वांना धारेवर वगैरे धरत आहे. मग त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने आता परत एकदा जे सोशल मीडियावरती जे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत पहा, म्हणजे मोबाईलला वगैरे ते अनबॉक्सिंग वगैरे किंवा रिव्ह्यू वगैरे करून दाखवतात पहा. म्हणजे अगदीच ते फक्त मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी याच्या संदर्भात नाही तर किंवा माझ्या संदर्भात पण ते लागू होईल. कारण मी पण बुक रिव्ह्यू केलं होतं मागे, म्हणजे एम लक्ष्मीकांतचं बुक वगैरे किंवा एन्व्हायरमेंटचे बुक वगैरे, तर ते माझ्या संदर्भात पण असेल किंवा एखादी फेसवॉशचं पण रिव्ह्यू वगैरे दाखवतात पहा, किंवा कशा पद्धतीने काय वगैरे होतं हे असे भरपूर गोष्टीचे रिव्ह्यू वगैरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करतात. मग त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने काय दिलेलं आहे काल, अगदीच एक निर्देश दिलेले आहेत त्यांनी की बाबा तुम्ही जर हे करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर काही इन्फ्लुएन्स वगैरे जर करायचं असेल, एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला प्रमोट करायचं असेल ना, तर त्याची पहिल्यांदा तिथं काय करा, सर्व नियमांचं पालन करूनच तुम्ही त्याची जाहिरात वगैरे करा असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. व ते खूप गरजेचं आहे पहा, कारण अगदी आपण देतो एक व असतं त्याच्यामध्ये जर दुसरं तर ते अगदी चुकीचं आहे. म्हणजे ग्राहकांची दिशाभूल होऊ नये असं सुप्रीम कोर्टाचं तिथं प्राथमिक म्हणणं आहे. ओके, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे जास्त काही दम नाही आहे न्यूजमध्ये, पण पहा ग्राहकांच्या हेतूने ती खूप न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे. बॅकवर्ड लिंकेजेस असं जास्त आपल्याला पाहता येत नाही. ओके, त्यानंतर स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपतं. व पहा आता 28 मिनिट म्हणजे 30 मिनिट झालेले आहेत व तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे खरंच थँक्यू. आता पुढे जाऊयात आजचं द हिंदू. आता पहा, द हिंदूमध्ये आपल्यासाठी पहिली बातमी काही कामाची नाही. आता इथे पहा, ही आपण चर्चेला घेतलेली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट पहा, कलकत्ता हायकोर्टाने काय केलं होतं, तर बंगालमधील जे 24,000 किंवा 23,000 जे शिक्षक आहेत ना, त्यांना सगळ्यांना घरी बसवण्याचं काम कलकत्ता हायकोर्टाने एका आदेशानुसार दिलेलं होतं. मग त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेला स्थगिती दिलेली आहे. त्या निर्णयाला, कलकत्ता हायकोर्टाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे. असं का, तर पहा, एकदा जर 24,000 शिक्षकांचे जर तुम्ही जर त्यांना जर सस्पेंड केलात किंवा त्यांना जर डायरेक्टली घरी जर बसवलात, तर अगदी जे आता आगामी काळामध्ये किंवा 2024 आणि 25 जे शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे यामध्ये शिक्षक भरती तेवढी कुठून करायची. व पहा, आपल्याकडे लॉ काय म्हणतो आपला, किंवा जे जस्टिस आहे आपलं न्यायालय काय म्हणतं की 1000 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एक निरपराधाला शिक्षा होऊ नये असं आपलं काय म्हणतं
प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतं किंवा आपलं न्यायालय म्हणतं. मग यामुळे 24,000 शिक्षकांचा इथं प्रश्न होता व 24,000मध्ये जर एक जरी तिथं निरपराध व्यक्ती जर असेल तर ते अगदी चुकीचं होईल. यामुळेच काय सुप्रीम कोर्टाने काल डी वाय चंद्रचूड यांच्या बेंचने अगदी त्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे व ही एक चांगली गोष्ट आहे असं आपण तिथं डायरेक्टली म्हणू शकतो. हां, त्यामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे, पण एकदाच सर्वांना सर्व शिक्षकांना जर खाली बसवलं तर ते अगदी चुकीचं आहे किंवा 24,000 शिक्षक एकाच दिवशी काय बेरोजगार होतील हे भीषण आपल्या देशात होऊ शकतं. त्यामुळे हा निर्णय अगदी चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर विल इम्प्लिमेंट सरना कोड फॉर ट्रायबल्स प्रॉमिसेस राहुल. आता सरना कोड काय आहे हा UPSC परीक्षेला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यामुळे परत मी घेऊन आलेला आहे सरना कोड म्हणजे काय. पहा, आजपर्यंत आपल्याला ते म्हणजे पॉलिटीच्या पुस्तकामध्ये वगैरे सापडणार नाही, पण हे आपल्याला अगदीच न्यूजमध्ये आहे त्यामुळे लक्षात ठेवा. तर सरना कोड काय आहे पहा. वेस्ट बेंगाल झारखंड गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, सरना कोड लागू करण्याबद्दल थोडेसे पावलं उचलणारा त्यांनी प्रयत्नशील करत आहेत किंवा प्रयत्न करत आहेत आपण इथं म्हणू शकतो. सरना कोड हे काय असेल तर जे ट्रायबल्स असतील म्हणजे जे आदिवासी असतील ओके त्यांच्यासाठी असेल. म्हणजे पहा, आज देखील पहा तुम्ही जे आदिवासी आहेत त्यांना हिंदू धर्ममध्ये आहात तुम्ही असं तिथं सांगितलं वगैरे जातं, पण आदिवासी यांचं जर मूळ जे धर्म वगैरे आहे किंवा त्यांचं जे पालन ते कोणत्या गोष्टीचं पालन वगैरे करतात तर ते फक्त जल, जंगल आणि जमीन. ओके, जल, जंगल, जमीन म्हणजे पहा वॉटर, त्यानंतर फॉरेस्ट आणि लँड हेच त्यांचं काय होतं, होली होतं किंवा म्हणजे त्यांनी त्याचीच पूजा वगैरे निसर्ग देवतेची पूजा आजपर्यंत आदिवासी समाज करत आलेला आहे. ते हिंदू धर्मात नसून त्यांचा वेगळा धर्म किंवा त्यांचं वेगळं कोड आहे जे की सरना रिलिजियस कोड म्हणून ओळखलं जाईल व त्यांना जल, जंगल आणि जमीन याची पूजा करण्यासाठी ते अगदीच. त्यानंतर पहा आता हे कुठे कुठे जास्त ट्रायबल बेल्ट ऑफ स्टेट ऑफ ओडिसा, झारखंड, बिहार, वेस्ट बेंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये जे आदिवासी राहतात ना त्यांचं जास्त फॅक्टर करून म्हणजे ते तिथं इम्प्लिमेंट करण्यासाठी जास्त मागणी म्हणजे मागच्या काही वर्षांपासून याची मागणी जी आहे ना ती उठतच आहे. महाराष्ट्रातील पण जे समाज आहेत ना त्यांनी पण याची मागणी वगैरे उचललेली आहे, पण अद्याप इथे मान्यता वगैरे देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने तर काही स्टेप वगैरे उचललेले नाही आहेत, पण झारखंड आणि बेंगाल सरकारने उचललेले आहेत. त्यानंतर ओडिसा, झारखंड, बिहार, वेस्ट बेंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये जास्त आदिवासी बहुल वगैरे सापडतात, त्यामुळे तिथं हे कोड इम्प्लिमेंट होईल असं राहुल गांधी यांनी पण तिथं म्हटलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला ही योग्यरित्या समजलेलं असेल. त्यानंतर आणखीन एक जर गोष्ट म्हटलं तर इथून काय बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळेल. PVTG पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स यांची जी संख्या आहे ना ती पाठ करणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती पण UPSCने प्रश्न विचारले आहेत, हे बॅकवर्ड लिंकेजेस असेल. आता याच्याबद्दल पण मी प्रश्न आणला नाही, सॉरी फॉर दॅट, पण तुम्हाला काय करायचं आहे हे याला वाचून घ्यायचं आहे. PVTGs हे तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स याची जर संख्या जर पाठ झाली तर बेस्टच आहे, म्हणजे UPSCने याच्या पूर्वीचे प्रश्न आहेत त्यामुळे हे प्लीज एकदा वाचून घ्या तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे चला. आता लेख आहे इथं आहे पहा मॉस्किटोचा. केरला इश्यूज अलर्ट अगेन्स्ट वेस्ट नाईल फिवर. ओके, वेस्ट नाईल फिवर याच्या अगेन्स्टमध्ये केरळ सरकारने काय अलर्ट जाहीर केलेला आहे व एकाची काल तिथे मृत्यू झाली त्या संदर्भात हे काय केलेलं आहे त्यांनी अलर्ट जारी केलेला आहे. मग हे वेस्ट नाईल फिवर काय आहे तर त्याबद्दल थोडंसं पाहून घेऊयात. तर सिम्पटम्स ऑफ फिवर यामध्ये काय येतात. सिम्पटम्स ऑफ द इन्फेक्शन इन्क्लूड हाय फिवर, हेडेक, त्यानंतर नेक सिफिन्स, डिसओरिएंटेशन, स्टपर, कोमा कंटेम्प आणि कन्व्हल्शन, मसल विकनेस अँड पॅरालायसिस. ओके, हे त्याचे काय आहेत सिम्पटम्स आहेत, म्हणजे डोकं दुखणं, ताप येणं, त्यानंतर अगदीच पूर्ण बॉडीमध्ये विकनेस येणं म्हणजे आपलं अंग दुखणं वगैरे आपण जे म्हणतो किंवा पॅरालायसिस वगैरे होणं, अशा पद्धतीच्या काय तिथं सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. तर काही जणांमध्ये ते सिम्पटम्स दाखवतच नाहीत, जसं जापनीज एन्सेफेलायसिसमध्ये होतं अगदी तशा पद्धतीने 80% जनतेमध्ये याचे सिम्पटम्स आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे सिम्पटम्स आहेत पण आणि नाहीत पण, असा UPSC डायरेक्टली प्रश्न देऊ शकतो डायरेक्टली स्टेटमेंट देऊ शकतं की वेस्ट नाईल फिवरचे सिम्पटम्स काय आहेत किंवा त्याचे सिम्पटम्स आढळतात का काही व्यक्तींमध्ये. तर या संदर्भात हे 2 स्टेटमेंट होते. त्यानंतर पुढे चला, हे कशामुळे स्प्रेड होतं पहा. UPSC याबद्दल पण प्रश्न विचारू शकते, कारण पहा इथे मी झिका व्हायरसला घेऊन आलेला पहा. झिका व्हायरस हे कोणत्या मॉस्किटोमुळे स्प्रेड वगैरे होतं इथं दिलेलं आहे. ओके, तर अगदी तसा जर इथं प्रश्न जर आला तर याचं नाव लक्षात ठेवा त्या मॉस्किटोचं, क्युलेक्स स्पेसीज ऑफ मॉस्किटो. क्युलेक्स CULEX या मॉस्किटोच्या स्पेसीमुळे काय होतं, याचं स्प्रेड होतं वेस्ट नाईल फिवरचा. त्यानंतर देअर हॅज बीन नो ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन सो फॉर. व हे क्युलेक्स स्पेसीस जे मॉस्किटो आहे सॉरी फॉर दॅट वेस्ट नाईल फिवर जे
आजार आहे हे ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनमुळे वगैरे होतं का, तर बिलकुल नाही. हे फक्त मॉस्किटोमुळेच होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर याच्यावरती व्हॅक्सिन अद्याप आहे का, तर बिलकुल व्हॅक्सिन आजपर्यंत आपल्याकडे वेस्ट नाईल फीवरसाठी व्हॅक्सिन नाही. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा व हे डायरेक्टली स्टेटमेंट येतील UPSCला व त्यांनी डायरेक्टली खाली देतं ओनली 1, ओनली 2 किंवा ओनली 3 किंवा ऑल ऑफ दी अबव. तर ह्याचं काय उत्तर असेल, तर ऑल ऑफ दी अबव. कारण हे तिन्ही आपल्याला पहा, क्युलेक्स हे आपण काय मॉस्किटोचं नाव आजपर्यंत ऐकलेलं नसतं. त्यानंतर मॅन टू मॅन ट्रान्समिशन आपलं हे चुकीचं वाटतं, पण तिथं मॅन टू मॅन ट्रान्समिशन हे होतंच असं वाटतं, पण इथं या केसमध्ये वेस्ट नाईल फीवरमध्ये मॅन टू मॅन ट्रान्समिशन इथं होत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर नो व्हॅक्सिन इज अवेलेबल. आपल्याला वाटतं की वेस्ट नाईल फीवरला व्हॅक्सिन असेल किंवा नसेल, पण असं याला जर जनरलिस्ट ठेवलं तर या 2 स्टेटमेंटवरून तर आपण फसू शकतो ना. त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. क्युलेक्स एक हे आहे मॉस्किटो, त्यानंतर मॅन टू मॅन ट्रान्सफर याचं होत नाही आणि नो व्हॅक्सिन आजपर्यंत याची व्हॅक्सिन आपल्याला अवेलेबल नाही आहे. तर हे अशा पद्धतीने वेस्ट नाईल फीवर संदर्भात आपल्याला माहिती मिळून येते. त्यानंतर पुढे चला, आजचा लेख आपण आता इथे आय थिंक थांबूयात, कारण 40 मिनिटाची रेकॉर्डिंग झालेली आहे व ही खूप मोठं व्हिडिओ वगैरे होईल. त्यामुळे आय होप हा लेख खूप गरजेचा आहे. शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, पण याला मी आगामी लेक्चर्समध्ये वगैरे नक्की कव्हर करेन. म्हणजे जे हे आहे आपलं काय म्हणतो, आता उद्या जर एखाद्या वेळेस जर एडिटोरियल वगैरे जर आला नाही, तर त्याऐवजी आपण काय हा लेख वगैरे तिथं चर्चेला घेऊयात नक्की. पण जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचा, अन्यथा आपण याबद्दल नक्कीच एक सेपरेट व्हिडिओमध्ये वगैरे याच्याबद्दल चर्चा करूयात. त्यानंतर पहा, थोडेसे 2 MCQ डिस्कस करायचे होते, पण हे पण आपण उद्याच डिस्कस करूयात, कारण वेळ खूप झालेला आहे. ओके, व तुमचा पण डेटा जास्त आपण हे करू नये, कारण अगदी पहिल्याच दिवशी 40 मिनिट वगैरे थोडंसं चुकीचं आहे. ओके, पण तुम्ही बसलात त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. कारण पहा तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन का, तर तुम्ही संयम ठेवलात व तुम्ही इथपर्यंत आलात, त्यामुळे खरंच तुमचं अभिनंदन आहे. व अशाच पद्धतीने तुम्ही प्लीज अगदी प्रिपरेशनमध्ये स्टेबल राहा. त्यानंतर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याच्यामध्ये काही सुधारणा वगैरे गरजेच्या आहेत का, व प्लीज बी रेग्युलर. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.